हाय एव्हरीवन. तर माझं इकडं देव वगैरे धुवायचं चालू होतं, कळस वगैरे घासायचं चालू होतं, कारण मार्गशीर्ष महिन्यातील आज शेवटचा गुरुवार होता. त्यामुळं माझी पूजाची तयारी चालू होती. इकडं मुलांची गडबड चालू होती. तर ही बघा माझ्या मुलीनं रांगोळी वगैरे काढून घेतली होती. आणि मी नेहमी सकाळचीच पूजा मांडते मार्गशीर्ष महिन्यातील. तर इकडं देवघरात मी पूजा वगैरे केली. आज देवघरात पूजा वगैरे मी मांडली नाही, कारण देवघर आमचं उंच असल्यामुळं मी बाहेर पूजा मांडल्या. कारण आज उद्यापन असल्यामुळं बायकांना मी हळदी कुंकाला सांगितलं होतं, त्यामुळे मी हॉलमध्ये पूजा वगैरे करून घेतली. तर बघा, परत दिवसभर मी जरा नैवेद्यासाठी पुरणपोळी भात भाजीचं नैवेद्य बनवत होते. पुरणपोळी भात वगैरे सगळं बनवून घेतलं. आणि नंतर माझी मुलं 4:30ला घरी आले. घरी आल्यानंतर मी त्यांना जेवण वगैरे दिलं. जेवण वगैरे दिल्यानंतर सगळं आवरून ठेवलं. आवरून ठेवल्यानंतर परत बाहेर झाडू वगैरे मारून पाणी मारून रांगोळी वगैरे काढून घेतली. काढून घेऊन मग सगळं आवरून घेऊन बाहेर दिवं वगैरे लावून घेतलं. दिवं वगैरे लावून बाहेर अगरबत्ती वगैरे ओवळून घेतलं. अगरबत्ती ओळगून सगळं माझं चालू होतं व्यवस्थित. तर मंदिरामध्ये पण मी अगरबत्ती वगैरे सगळं लावून घेतलं. नंतर बाहेर हॉलमध्ये पण धूप देप कापूर असं अगरबत्ती सगळं ओवळून घेतलं मी. तर कारण मला नंतर 6च्या पुढं आणि 7च्या आत मी बुक वाचते, तर मला बुक वाचायचं होतं. 7:30 नंतर मी बायकांना हळदी कुंकाला यायला सांगितलं होतं. तर मी असं अक्षदा वगैरे टाकून मी बुक वाचायला घेतलं. बुक वाचतच होते तोपर्यंत माझं मुलीचं इकडं व्हिडिओ वगैरे काढायचं चालू होतं. तर मी अशा साध्या पद्धतीनंच पूजा मांडते. कळस वगैरे असं 5 फळांच्या ढाळ्या वगैरे असं साध्या पद्धतीनंच मी पूजा वगैरे मांडते. कारण अजूनपर्यंत तर मी मुकुट्याचं वगैरे ते आणलं नाही. मी साध्या पद्धतीने पहिले जशी पूजा करत होते ना, तशीच पूजा केली मी. तुम्हाला माझी पूजा कशी वाटते बघा. आणि नंतर बायका आल्या हळदी कुंकासाठी. ह्या आमच्या बाजूच्या तुंपा भाभी आहेत. त्या एवढ्या छान आलत्या ना, एवढ्या लाल साडी असं पायाला आलता वगैरे, ते एकदम भारी वाटत होतं ना. वाटत होतं अशा लक्ष्मीच घरी आल्या. एवढं प्रसन्न वाटलं मनाला. आणि खरंच त्या घरी आल्या की मला खरंच लक्ष्मी आल्यासारखं घरी वाटलं आणि भारी वाटलं. नंतर मी दुसऱ्या बायकांना पण सगळ्यांना सांगितलं, 10-11 बायकांना सांगितलं होतं. त्या पण आलत्या हळदी कुंकाला. त्यांना पण हळदी कुंकू देत देत आमच्या गप्पा चालूच होत्या, कारण आम्ही खूप दिवसानं भेटलो होतो. ह्या आमच्या कन्नडच्या ताई आहेत. तर खरंच खूप छान आहेत बरं का त्या. आपण एखाद्याला जीव लावला तर त्या पण आपल्याला खरंच जीव लावतात बरं का. आणि त्यांना हळदी कुंकू वगैरे दिलं. सगळ्यांना पंचामृताचा प्रसाद वगैरे दिला. आणि आमच्या गप्पा चालूच होत्या, कारण आम्ही खूप दिवसातनं भेटलो होतो. असं काहीतरी हळदी कुंकानिमित्त कशानिमित्त तरच आम्ही भेटतो. नंतर शिऱ्याचा वगैरे प्रसाद दिला. आणि बघा, बघताय तुम्ही त्यांच्या गप्पा चालूच आहे त्या. तर त्यांचा उपवास असल्यामुळे त्यांनी काही शिऱ्याचा प्रसाद घेतला नाही. तर पण नंतर मी त्यांना असं फूल वगैरे देऊन केळ पान सुपारी देऊन मी त्यांची ओटी भरत होते. कारण ओटी भरण्यासाठी मी बुक वगैरे आणले नाहीत, कारण इकडं कन्नड बुकं भेटतात महालक्ष्मीची. कन्नड बुकं घेऊन कुठं वाचता पण येत नाहीत. कुठं तर पडून राहण्यापेक्षा ते मी काय बुकं देत नाहीत. तर मी असं काहीतरी असं वाटायला आणते, ट्रे वगैरे भांडी वगैरे ब्लाऊज पीसं असं कशाची तरी ओटी भरते नेहमी मी. कारण आपल्या घरी लक्ष्मी आले त्यांना आपण त्यांना असं बिना ओटी भरता जाणं ते बरोबर वाटत नाही. त्यामुळं मी बुकांऐवजी काहीतरी वेगळं जर त्या वर्षी काहीतरी देते मी असं वेगवेगळं. तर ह्या भाभी आलत्या तर मला खरंच म्हणजे एवढं मनापासून भारी वाटलं ना. मी त्यांच्या 2दा पाया पडले. आणि खरंच भाभी तुम्ही असं आल्यामुळं मला एवढं प्रसन्न वाटलं ना, भारी वाटलं म्हणलं. नंतर माझ्या मुली च्या फ्रेंड वगैरे आलत्या. त्यांनी अशी देवाची आरती वगैरे करून घेतली. त्यांची आरती वगैरे चालूच होतं बघा करायचं. तर परत इकडं माझ्या मुलाचं फोटोशूट करायचं चालू होतं. तर ते बघा, त्यांची थोडी तर मस्ती चालू असते मुलं म्हणल्यानंतर, त्यांचं चालायचंच तेवढं. तर नंतर मी त्या मुलींना असं हळदी कुंकू देऊन ओटीचं सामान देऊन मी त्यांना अशी आरती करते. कारण कर्नाटकमध्ये असंच बायकांना हळदी कुंकाला बोलल्यानंतर असं ओटीचं सामान देऊन असं अक्षदा वगैरे डोक्यावर टाकून ना आरती करतात. तर नंतर माझ्या ह्या दुसऱ्या पण फ्रेंड आलत्या बरं का. तर त्या थोड्या लेट आलत्या.
कारण ह्यांच्या पण घरी पूजा होती, त्यामुळं त्यांना आज थोडं यायला उशीर झाला हळदी कुंकाला. मग त्यांना मी हळदी कुंकू वगैरे देऊन घेतलं, नंतर पंचामृत वगैरे दिलं. असं गप्पा चालूच होते आमच्या सगळ्यांच्या, कारण असं भारी वाटतं खूप दिवसाने आपण भेटलो केलं तरी अशा गप्पा छान वाटते त्या. नंतर मी त्यांची ओटी भरून घेतली. नंतर असं दोघे भारी वाटत होतं मला बरं का खरंच. म्हणजे सगळे आलते, जेवढ्यांना मी सांगितलं होतं ना तेवढे सगळे आलते, त्यामुळं असं एकदम भारीच वाटत होतं. तर मी सगळ्यांना ओटीत सामान देऊन सगळ्यांना नमस्कार वगैरे केला. नंतर मी त्यांची सगळ्यांची आरती वगैरे करून घेतली. आणि असं माझी मार्गशीर्ष महिन्यातील खरं माझी पूजा अशी होते. तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. आणि माझी पूजा नेहमी सिंपलच असते. तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.